महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माझ्या रक्तात शूर शिवाचा अंश आहे। तानाजी यशाची हा माझा वंश आहे। घेतले वेळ आम्ही बदललेल्या दिशा झिजलेल्या निखाऱ्यावर शाहिरीचा दंश आहे। माझ्या रक्तात शूरशिवाचा अंश आहे। सर्व शिवभक्तांना विद्यार्थ्यांना प्रथमतः मी निखिल दरकुडे शायरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। कार्यक्रम सुरुवात करताना पहिलं आपण थोडं गणेशाला वंदन करतो, नंतर मग कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। तर गणेश वंदन मी चालू करतो। गणेश वंदन बघा आहे। विघ्नहरेशा संकटनाशका प्रथम वंदन श्री गजानना। आशीर्वाद दे यशस्वी होण्या ही तमा चरणी प्रार्थना। जय गजवदना गौरी नंदना, जय गजवदना गौरी नंदना। भक्तांची ही ऐक प्रार्थना। जय गजवदना गौरी नंदना, भक्तांची ही ऐक प्रार्थना। मनोरंजन हे करण्यासाठी हिंगणाने बेडकर शाहिरी पाठी। नकला लावण्या पवाडे जाती छातीला डोल डफ थांब तुंतुणात। जय गजवदना गौरी नंदना, भक्तांची ही ऐक प्रार्थना। आता ही शाहिरी गण असं जेव्हा तुम्हाला पोवाडा असतो तेव्हा शाहिरी गण पहिले घालतो। त्या शाहिरी गणची छोटीशी ओळी घेतलेली आणि एक छोटासा शाहिरी मुजरा घेताना पोवाडाला सुरुवात करतो। शाहिरी मुजरा कशासाठी असतो की जे आपले शाहीर आहेत, अमर शेख शाहीर अमर आहेत, शाहीर साबळे आहेत, शाहीर फुली आहे, यांना एक मुजरा असतो। शाहीर माळी आहे, शाहीर उगले आहेत। तर शाहिरी मुद्रा मी सुरू करतो। घ्यावा दादनो आत्मारामाचा मुजऱ्याचा मान, हे नव्या डफच नव तुंतुन प्रश्न आलाय कठीण। दादर जिरजी हे जिरजी तो तलवारीच काळ संपला आला अभिमान। त्या पाकिस्तान धिंगण घातला मेंदू सध्या ताण। दादर जिरजी हे जिरजी छोटीशी ओळी घेतलेली मी आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा चालू करतो। आता शिवाजी महाराजांचा पोवाडा चालू करण्याच्या अगोदर आपण नमन घेतो। जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे। नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे। डफावर थाप दुन्याता शाहीर दहा महाराष्ट्राचा प्राण। शिवाजी राजांचं गात गुणगान जी, शिवाजी राजांचं गात गुणगान जी। आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला शिवाजी आला जन्माला। हिंदवी राज्य स्थापन मोठ्या हिमतीनं शूर शिवाजीनं राज्याभिषेक समारंभ खास केला यथयथी रायगड किल्ल्यास। ऐका शिवशाहीचा इतिहास जी, ऐका शिवशाहीचा इतिहास जी। कोण मानित नव्हतं कोण मानित नाही कोणाला, देवा देशाला देश धर्माला जुलम जबरदस्ती अन्याय असा भूमीवर वाढला हा देवाला घ्यावा लागतो अवतार जी। पूर्णपणे जुलूम जबरदस्ती गुलामी पूर्णपणे अशी वाईट परिस्थितीमध्ये पण या न्यायाने शहाजी राजे व शिवाजी राजांच्या पोटी शिव अवतार जन्मला। शिवाजी राजांबरोबर सायरीच्या दारापुढील बाजी तानाजी यशाजी फिरगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी ध्येयाची कुर्बानी करण्यास तयार झालेले होते आणि त्यांनी स्वराज्य वाढवलं। पण ह्या स्वराज्य वाढवत असताना एक मोठं संकट आपल्या स्वराज्यावर चालून आलेलं। ते संकट कुठलं माहिती आहे का? आदिलशहाचा दरबार भरलेला आहे।
आणि सगळी जर हे झालेली शिवाजी राजांचं काय होणार आता? शिवाजी राजांना कोण थांबवणार? विडा लावलेला तिथं आणि डबकातला विडा एक सरदाराने उचलला, त्याचं नाव होतं अफजल खान. मैं लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि त्यांनी विडा उचलला आणि तो कुठून आला? पंढरपूर मार्गे, तुळापूर मार्गे तो कुठे आलेला? वाईमध्ये आला. पूर्ण जिथं भेटल त्याला चिरडण केला तो. मंदिरं तोडली, आयर्लंडची हात उचली, एवढे अख्ख्या देशा परिस्थिती. असा कोण रोखणार त्याला? शिवाजी राजांनी सर्व सरदार चिंतेत होते आणि आई भवानी मातेसमोर राष्ट्रमातेचे जाऊ वंदन करतात. हे भवानी आई, मला असं बळ दे, मला अशी शक्ती दे की हा नराधम अफजल खान माझ्या स्वराज्यावर चालवायला, माझ्या राजाला, माझ्या बाळाला बळ दे. हे कुलस्वामिनी शक्ती दे शिवराया, तुझाच करू बळ दे. आणि हा अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी झालेला आहे आणि प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आणि छत्रपती शिवरायांची भेट झालेली आहे. आणि ती भेट कशी आहे? खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करम, नाही त्याने जाण कशा करीन काही कल्पना युक्तीची हजी जी 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 जी. खान आणि याची भेट झालेली आहे आणि खानाने दगा केला. खान मानी दाबे दाब्याला कटारीचा त्याने वार केला आणि हा तो वार त्याला फुका केला. राजांनी चिलकत होत अंगाला, वाघ नाक्यांचा मारा केला. तरा तरा फाडला पोटाला, फाडलं पोटाला जिरहाजी, फाडलं पोटाला जिरहाजी जी. आणि अशा प्रकारे खानाचा वध केला आणि मावळे तुटून पडलेले आहेत. ते कसे? स्वराज्यासाठी पूर्णपणे आहुती दिली मावळ्यांनी. आणि हा अफजल खान होता 32 बोकड शिवरायांनी जावळची इथं फाडलेले आहे आणि स्वराज्य पूर्णपणे जे आलेले संकट ते उधळून लावलेले आहे. अशा या छत्रपतींना मी मानाचा मुलगा करतो आणि मला जे कार्यक्रमाची थोडीशी संधी दिली त्याबद्दल मी आभार करतो. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराज.